नमस्कार. ह्या कडकडीत उन्हात तुम्हाला देखील काहीतरी थंड खावं आणि प्यावं असं वाटतच असेल. सो काही अनहेल्दी खाण्यावर पिण्याऐवजी ही हेल्दी ड्रायफ्रूटची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि नक्की प्या, तुम्हाला देखील आवडेल. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 12 खजूर घेतलेले आहेत, बिया काढून घेतलेल्या आहेत. 12 काजू आणि 12 बदाम घेतलेले आहेत. आता मी खजूर एका मिक्सरच्या भांड्यात घालते आहे, बदाम घालते आहे, त्याच्यानंतर आपण जे काजू घेतलं होतं ते देखील घालते आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 2 इलायची आणि जायफळचं पावडर देखील तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. मी इथे जायफळचं पावडर घातलेलं आहे आणि 2 विलायचीचे बिया घातलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त 1च कप थंड दूध घालायचं आहे. एकदम जास्त दूध घालू नका. आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळं जे ड्रायफ्रूट्स आपण घातलो ते बारीक व्हायला पाहिजे, काही जाडसर नाही राहिलं पाहिजे. आता आपण राहिलेलं थंड दूध घालतो आहे. इथे मी 2 ग्लास दूध वापरलेलं आहे, छोटे ग्लास दूध. सो आता आपण हे परत एकदा मिक्सरमध्ये व्यवस्थितपणे फिरवून घेणार आहोत. बघू शकता किती छान दिसतंय ड्रायफ्रूटचं शेक आपलं. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साखर आणि आईस क्यूब मिक्सरमधून फिरवून घेताना घालू शकता. मी इथे साखर आणि आईस क्यूब्स वापरलेले नाही आहे, कारण दूध खूपच थंड होतं. बघू शकता किती छान दिसते शेक एकदम, आणि टेस्टला तर खूपच भारी लागतं. एकदम हेल्दी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आता मी इथे थोडं पिस्ता किसून घातलेलं आहे, तुम्ही अवॉइड देखील करू शकता, घालायचं नसेल तर घालू नका. बघू शकता किती छान दिसते. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.